हॅलो नमस्कार. लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हे आहे माझ्या माहेरचं घर आणि तिथला परिसर. तर पाहू शकता इथे सर्वत्र छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत, कारण आज आहे 22 जानेवारी. श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा हा शुभ दिवस सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. आणि मी आता इथे सकाळी सकाळी बनवतीये. माझ्या आईला माझ्या हातचा गव्हाच्या पिठाचा शिरा खूप आवडतो, म्हणून तो आता मी बनवला आहे. पहा आता शिरा रेडी आहे. आपण आता सर्वांना देऊयात. खाऊन सांग कसा झालाय. छान छान झाला का? खूप दिवसाने खाल्ला ना? हो, खूप दिवसानं खाल्ला. छान झाला. आणि तू काय बनवतो? मी पतंग असे तिथं चिपकायला. आणि इकडे पहा, आणि कागदापासून पतंग बनवतोय, कारण आज आहे त्याच्या लाडक्या बहिणीचं बोरनान. तर मी इकडे तयारी करत होती, तर त्याने सुद्धा हे पाहून कागदापासून पतंग बनवली आहे. तर असो, तर आता बोरनांची संपूर्ण तयारी झाली आहे. आणि हा व्लॉग पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या मिष्टीचा बोरनांचा व्लॉग नक्कीच पाहणार, कारण मी असं ठरवलं होतं की फक्त मिष्टीच्या बोरनांचाच एक सेपरेटचा व्लॉग मी शेअर करेल, कारण तिचं हे पहिलं बोरनान आहे. तर एक मेमरी म्हणून ते तसंच राहील. तर त्यामध्ये फक्त आणि फक्त तिचं बोरनानच असेल. तर त्यानंतरचा जो काही रुटीन आहे ते आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तरीसुद्धा एक छोटंसं मी तुम्हाला दाखवते की बोरनांची तयारी कशी केली आहे, सजावट कशी केलेली आहे. तर जेव्हा आम्ही मिष्टीचं बोरनान करत होतो ना, तर तेव्हा आण्याने ते पाहून तो म्हणत होता की मम्मी माझं पण कर, कारण मी संक्रांतीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या घरी संक्रांत नाही आहे, तर त्यामुळे बोरनानसुद्धा नसणार. तर आण्याचं बोरनान केलंच नव्हतं. आहे का नाही मला नाही माहिती, पण मी केलंच नव्हतं. तर आणि मी जेव्हा हे व्हिडिओज वगैरे बनवायला लागले तेव्हा मला बोरनांविषयीची माहिती मिळाली. आणि ते काय वाईट नाही आहे, लेकरांसाठी हे करणं चांगलंच आहे. तर म्हटलं चला, आण्याची इच्छा आहे तर म्हटलं करून घेऊया. तसं तर हे 5 वर्षाच्या लेकरांपर्यंतच करतात, पण माझं लेकरू माझ्यासाठी अजून लहानच आहे. तो 7 वर्षाचा आहे, पण त्याची इच्छा होती म्हणून मी आज त्याचं बोरनान करते आहे. तर मिष्टीचेच हलव्याचे दागिने मी त्याला घातले. तो नको म्हणत होता, पण म्हटलं बघूयात तुला बसतात का. तर छोटंसंच मुकुट आहे, पण तरीसुद्धा आण्याला छान दिसते, अगदी कृष्णासारखा. तर माझा कृष्णा तयार झाला आहे बोरनांसाठी. जानेवारी आणि अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची आज सर्वजण जोरात तयारी करतायत. तर आपण रामांचे स्वागत हे दिवे लावून दिवाळी साजरी करतो, तर आम्ही सुद्धा साजरी करतोय. चला मग सुरुवातीला आपण मंदिरामध्ये दिवे ठेवूयात आणि त्यानंतर मग घरामध्ये सर्वत्र. आज तिळाच्या पोळ्या बनवल्यात जेवणासाठी. तर आत्ताच आम्ही जेवण केले. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओ मध्ये किंवा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.